लाडक्या गणरायापाठोपाठ ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं आगमन होतं। गौरी आली सोनपावलांनी गौरी आली असं म्हणत घरोघरी गौरींचं स्वागत केलं जातं। अतिशय आकर्षकरित्या महालक्ष्मींची सजावट पाहून डोळे दिपून जातात। विधिवत पूजा करून गौरींना नैवेद्य दाखवला जातो। अशा परंपरेमुळे संस्कृती जपली जात असल्याची माहिती अश्विनी जोशी यांनी दिली। ज्येष्ठ गौरींचं आवाहन होतं। हा सण 3 दिवसाचा असतो। पहिल्या दिवशी त्यांचं आवाहन होतं, आपण त्यांना वाजत वाजत घरी घेऊन येतो, म्हणजे त्या आपल्या जणू काही माहेरवाशिनीच असतात। दुसऱ्या दिवशी जे आहे ते ज्येष्ठ गौरी पूजन असतं। त्या दिवशी 16 भाज्यांचा नैवेद्य करून आपण सवाष्ण जेव घालतो आणि संध्याकाळी सगळ्यांना हळदी कुंकवाला दर्शनासाठी पण बोलवतात। तिसरा दिवस जो असतो तो ज्येष्ठ गौरी विसर्जनाचा असतो। त्या दिवशी त्यांना कान्होल्यांचा आणि दही भाताचा नैवेद्य दाखवून आपण मुखवटे हलवतो आणि त्यांचं विसर्जन करतो। हे 3ही दिवस खूपच आनंदात जातात आणि सगळेच जण सजावटीमध्ये गुंतलेले असतात। गणपतीमध्ये या गौरी पूजनाला खूप महत्त्व आहे आणि हे 3 दिवस जे आपण आनंदाने साजरे करतो त्यामध्ये आपल्या लेकी घरी आलेल्या आहेत, असं त्या निमित्ताने सगळेजण माणसं किंवा आपले नातेवाईक आपल्या घरी येतात आणि त्यातून सगळे खेळीमेळीचं वातावरण, एकमेकांना प्रेम देणं हे सगळं जपलं जातं आणि त्याचबरोबर आपली संस्कृती पण आपण जपत असतो। 3 दिवस या गौरी मुक्काम करत असतात आणि त्यांच्या आगमनानं घरातील वातावरण अतिशय प्रसन्नमय होत असतं। यामुळेच सर्वच भाविक गौरींच्या आगमनाची आतुरतेनं वाट पाहत असतात। घरात सौख्य नांदो अशीच प्रार्थना गौरींकडे केली जाते। सर्वांच्या सोबत सी न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन गायकवाड, नाशिक।